मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता गाड्यांचं वेळापत्रक जाणून घेणं सोपं होणार। मुंबई विभागाकडून सीएसएमटी, दादर, एलटीटी आणि पनवेलमधून सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड कार्यान्वित। मेट्रो 3च्या प्रवाशांसाठी बेस्ट बस नेटवर्कचा विस्तार। धारावी ते कप परेड पर्यंत विविध मार्गांवर धावणार 79 बस गाड्या। 17 मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी 28 मार्गांवर बसेस। मुंबईमध्ये कुठेही पार्क केलेल्या बेवारस वाहनांची उचलबांगडी करण्यासाठी महापालिकेकडून मोठी मोहीम। बेवारस वाहनांच्या बंदोबस्तासाठी 1 कोटी रुपयांची निविदा। जप्त केलेली वाहनं भंगारात काढणार। पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या इनोव्हा कारने धडक दिल्यामुळे मुंबईमध्ये 25 वर्षांची तरुणी कोमात गेली होती। या तरुणीला भरपाई देण्यात टाळाटाळ करणाऱ्या पश्चिम रेल्वे प्रशासनावर उच्च न्यायालयाचे ताशेरे। मंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याचे आदेश। मुंबईमध्ये बेस्टच्या 170 गाड्या स्क्रॅप होणार। बेस्टच्या ताफ्यामध्ये आज पर्यंतच्या सर्वात कमी 2700 गाड्याच असणार आहेत। बेस्टच्या ताफ्यामध्ये नवीन 2100 इलेक्ट्रिक एसी बस येणार, तर 2400 आणखी एसी बस बद्दल करार झालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या विकास आराखड्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेनं पटकावला दुसरा क्रमांक। मूल्यमापन परिषदेकडून महापालिकेला 100 पैकी 85.71% गुण। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील कर्मचाऱ्यांचा पोलीस महासंचालक आणि विशेष सेवा पदक देऊन गौरव। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते सत्कार। पुण्यामध्ये मान्सूनपूर्व काम करताना एकमेकांमध्ये समन्वय ठेवा। संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। कामांचं नियोजन करून मान्सूनपूर्व कामं पूर्ण करण्याच्याही सूचना। 3 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांनी वर्षात भरला 19 कोटींचा दंड। तपासणी मोहीम राबवून सुद्धा संख्या कमी होईना। पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर आणि मेल आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची तिकीट तपासणी मोहीम।